आणि विरार रेल्वे स्थानकावरती रेल्वे स्टेशनवरती नेमकी काय परिस्थिती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। आपण पाहूया। पश्चिम रेल्वेवरील पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे डब्बे घसरल्यामुळे काल सायंकाळी 5:30 वाजल्यापासून विरार ते डहाणू ही जी लोकल सेवा आहे ही बाधित झालेली आहे। आता मी सध्या विरार रेल्वे स्थानकात आहे। आपण जर बघितलं तर आताही ही जी डहाणू विरार ही लोकल सेवा आहे ही थांबलेली आहे। आपण जर बघितलं तर ते प्रवासी आहेत हे आपल्याला दिसून येत आहे। सुदैवानं पश्चिम रेल्वेची जी विरार चर्चगेट ही लोकल सेवा ही सुरळीत सुरू आहे। आज सकाळपासूनच जे चाकरमानी आहेत हे बोईसर पालघर डहाणूला जाणार आहेत इथे अडकून पडलेले आहेत। बोईसरला औद्योगिक वसाहत आहे आणि त्यामुळेच मोठा इफेक्ट यांच्यावर पडतोय। काय नाव सांगशील का? काय गजेंद्र पाटील। कुठे जायचं आणि कसं अडकलंय? मी सर आता लोकलचं काही जे हे नाही आपलं, मला बोईसरला कामाला जायचं आहे। हो, तिथं फार्मास्युटिकल कंपनीमध्ये माझी 9ची ड्युटी आहे सर। त्रास होतोय खूप मला। आणखी नाही कोण बोलणार आहे का? पण काका तुम्ही सांगा कुठे जायचं आणि काय? मला इथे माझ्या शेतावर जायचं सपळा स्टेशनच्या पुढे यायचं आतमध्ये। ते जरा पाणी द्यायचं काम होतं पंप चालू करून, त्याच्यासाठी जायचं होतं। आता काय गाडी नाही तर काय कॅन्सल करणार, आणखी काय करू शकत नाही। आपको किधर जाना था? मुद्दामून केलेलं नाही, उशीर झालेला नाही आहे। काय ॲक्च्युली ॲक्सिडेंट तसा झालेला आहे, तो बघितलं तर आपल्याला समजतं की कसा ॲक्सिडेंट झाला आहे तो। त्यामुळे आता काय याच्यात बोलण्यात काय मजा नाही आहे विशेष। आणि आता ते रेल्वेला दोष देण्यात पण काय मजा नहीं है। मुझे जाना पालघर है, उधर मेरे को जॉब के लिए बुलाया गया है। उसके लिए मैं पालघर जा रहा हूँ। मैं प्रवासी आदमी हूँ, नेपाल से हूँ, तो जॉब के लिए बुलाया गया है। तो मैं इधर आया तो गाड़ी नहीं जाएगा करके इधर अभी सूचना दे रहे। उसके लिए अभी मैं दिक्कत में हो गया, कैसे जाऊँ उधर पालघर सोच रहा हूँ। फिर आपको किधर जाना था? कब से? अभी क्या? मैं रात से इधर फंसा, वापस जाना था मुझे। वापस जाना था जी, अभी तक कोई ट्रेन नहीं चल रहा है। आपण जर बघितलं तर रात्रीपासून काही प्रवासी फसलेले आहेत ज्यांना ते वापी गुजरातला जायचं आहे। अजूनही 5 ते 6 तास जे काम आहे हे चालू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडे माहिती मिळाली। त्यामुळे दुपारच्या नंतर कुठेतरी राहत ही आहे या रेल्वे प्रवाशांना मिळेल अशी आशा धरूया। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।